नाही, म्हणून मी म्हटलं तसं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे. सरकार त्यामध्ये एखादी इंटरव्ह्यून ॲप्लिकेशन देऊ शकतं. एखादा महिना 2 महिना मुदतवाढ देण्याचा किंवा 1 महिना 2 महिना किमान प्रक्रिया सुरू होऊन ठराव तरी येऊ शकतात. आता ठरावाची प्रक्रिया 45 दिवसाची आहे, ती किमान त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्यानंतर मतदान पावसाळ्याच्या ऐवजी पुढं घ्यावं असं एखादा महिना लेट देखील होऊ शकतं. नाही, तसा काही मार्ग निघणार नाही, कारण की जे कोर्टामध्ये 1100-1200 संस्था लिक्विडेशनचे जे सुनावण्या चालू आहेत, आमची ठाम भूमिका आहे की त्या सुनावण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्या संस्थांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका. नाही, आता आज कसं आहे की आज निवडणुका पुढं जाणार असं वातावरण होतं. आज सुप्रीम कोर्टानं न्याय दिलेला आहे आम्हाला, त्यामुळं आत्ता चर्चा सुरू होतील एकदा ठराव गोळा झाले, कारण की शेवटी हे नंबर्सवर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून आहेत. आणि म्हणून हा नंबर्सचा आकडा उद्या भविष्यकाळात काय होतो आणि कुठल्या पद्धतीनं जातो, म्हणून मी परवा देखील सांगितलं की आम्ही समविचारी जे येतील त्यांच्याबरोबर आम्ही आघाडी करू. नाही, मी तर माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की माझ्याबरोबर गोकुळ वाचवण्यासाठी जे लोक येतील, गोकुळ वाढवण्यासाठी जे लोक येतील त्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. पक्षीय राजकारण हे आमची इच्छा आहे की पक्षीय राजकारण या कुठल्याही संस्थांमध्ये असू नये, ही आमची भूमिका त्या ठिकाणी, कारण की 5.5 लाख शेतकरी यामध्ये आहेत. आणि म्हणून आता उलट्या बाजूनं काय करतात मला माहीत नाही, परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे.